हॅलो. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या मागच्या व्हिडिओत की मी तुम्हाला अजून एक गरम पाण्याचं कुंड दाखवणार आहे. चला तर मग. तर ही जी वाट जाते आहे ना, ही माझ्या घरापासनं शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकटनी चालली आहे मी. मूळ जी ओरिजिनल वाट आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे. पण ही असं मस्त करवंदाचं आस्वाद घेत, असं हे थोडंसं जंगल, नदी ह्याचा आस्वाद घेत ह्या शॉर्टकटनी मी चालले आहे. संध्याकाळची वेळ आहे. मस्त सूर्यास्त होतो आहे. पक्ष्यांचे आवाज खूप छान वाटतं आहे. तर हे आहे मुंबई गोवा हायवेवरचं आरवली गाव. आणि हे माझं गाव म्हणजे माझे आईबाबा इथे वास्तव्यात असतात, म्हणून माझं हे माहेरचं गाव. आणि मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे दाखवलं ना जन्मगाव, ते म्हणजे माझ्या बाबांचं तिकडे जन्म झाला, माझाही जन्म तिकडे झाला. ते आमचं सार्वजनिक तिथे काकांचं घर. आणि इथे माझे आईबाबा स्थायिक झाले, म्हणून हे माझं गाव. आता हा जो बोगदा आहे हा वरनं हायवेचा रोड जातो मुंबई गोवाचा, तो ब्रिज आहे. आणि त्याच्या खालचा हा बोगदा आहे. आता ही जी दिसत आहेत ना, ही 2 आहेत गरम पाण्याची तळी. आता यातलं गरम पाणी फार असं नाही आहे, खूप गरम. मागच्या व्हिडिओत होतं तसं. ह्याच्यात तुम्ही आरामात उतरू शकता. आणि हा जो समोर दिसतो आहे ना, तो आहे मुंबई गोवा हायवे. म्हणजे किती जवळ आहे बघा हायवेपासनं. तो जो रोड दिसतो आहे, गाड्या येतात जातात ना, तो हायवे. तर याचं तापमान म्हणजे आरामात लहान मुलं पण अगदी आंघोळ करू शकतात, याच्यात उतरू पण शकता. म्हणजे तितकं फार मोठं असं तापमान नाही आहे. तर ही अशी 2 तळी आहेत. एका बाजूला स्त्रिया, एका बाजूला पुरुष. तळ्याच्या बाजूलाच हे केदारनाथाचं मंदिर आहे. म्हणजे या देवळाच्या परिसरातच ती 2 कुंड आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना 12 गावचं देऊळ दाखवलं होतं केदारनाथचं. तर त्या 12 गावामध्ये हे आरवली गाव येतं. आणि जशी प्रत्येक गावांनी आपापल्या ठिकाणी देवळं स्थापन केली आहेत, तसंच हे केदारनाथाचं देऊळ. हे आरवली गावचं ग्रामदैवत. इथे पण केदारनाथाची मूर्ती, बाकी देवतांच्या मूर्त्या आणि समोर देवीचं देऊळ आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. इथे जरा नमस्कार करून घेतला आमच्या ग्रामदैवतेला. या अशा पूर्वीच्या दगडात कोरीव काम केलेल्या रेखीव मूर्त्या खूप छान वाटतात बघायला. इथे पण शिमग्याच्या वेळेला, होळीच्या वेळेला पालखी निघते, तेव्हा पण इथे रूपं लागून उत्सव साजरा केला जातो. तेव्हा हे असे ढोल वाजवले जातात. ते आत्ता टांगून ठेवलेले आहेत. संध्याकाळची वेळ होती, आम्ही देवळात होतो आणि तेवढ्यात पुजारी आले. आणि मी गंमत म्हणून पाहिलं तर ही जी दिसते ना, ही दगडी समई आहे. हे मला तेव्हा कळलं जेव्हा त्यांनी तिथे दिवा लावला. मला खूप छान वाटली ही दगडी. मी पहिल्यांदाच पाहिली अशी ही दगडी समई. आणि ह्या देवळात आहे हे आधी मला माहितीच नव्हतं. आणि खूप छान वाटलं. आणि हे समोरचं देवीचं देऊळ आहे. आणि तिथे पण दगडी समई आहे. ती पण म्हणजे इथे समोर ठेवलेली आहे देवीच्या. म्हणजे ह्या आता हे फार कमी बघायला मिळतं असे ह्या ज्या गोष्टी असतात त्या. तर ही पण आहे, ही दगडी समईच आहे. मी त्या पुजाऱ्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की हो, ही आम्ही समई म्हणून पेटवतो. आता मी तुम्हाला म्हटलं ना मुख्य द्वार, तर हे खरं प्रवेशद्वार आहे. इथून प्रवेश होतो. म्हणजे हा जो जातो आहे हा हायवेचा म्हणजे मुंबई गोवा हायवेचा हा ब्रिज आहे. इकडून हायवे आणि त्याच्या बाजूलाच हे प्रवेशद्वार आहे.
म्हणजे तुम्ही हायवेवरनं येत असाल तर चिपळूणवरनं पुढे आल्यानंतर आरवली गाव लागतं. तिथे तुम्ही इथे गाडी तुमची असेल तर इथून खालून ह्या ब्रिज खालून मात्र यावं लागतं आणि तिथून आलात की समोर हे दिसेल ते प्रवेशद्वार. म्हणजे अगदी हायवे लगतच आहे हे ठिकाण. तुम्ही केव्हाही येऊन हे पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.